बघूयात पुढची मोठी बातमी। सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतलेली आहे। दिल्लीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या या भेटीला महत्त्व आहे। सदिच्छा भेट असल्याची मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, काय अधिकची माहिती आहे? प्रेरणा, खरं तर आज सकाळी सुधीर मुनगंटीवार जे आहेत ते राजधानी नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची काही वेळापूर्वी भेट घेतलेली आहे। त्यांच्याकडनं जरी सांगितलं गेलेलं असलं ही सदिच्छा भेट आहे, तरी महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्त्वाची भेट आहे। भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा निवडून आलेल्या आहेत, पण अद्यापपर्यंत मुख्यमंत्री कोण असेल याची घोषणा झालेली नाहीये। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी राजनाथ सिंह यांची घेतलेली भेट त्या अर्थी महत्त्वाची मानली जाते। दुसरीकडे जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये केंद्राकडनं परीक्षक जे आहेत ते नेमले जातात। म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जो शिरस्ता असतो त्या शिरस्त्यानुसार विधिमंडळाचा जो गटनेता निवडायचा असतो त्यासाठी केंद्राकडनं परीक्षक नेमले जातात। त्या परीक्षकांमध्ये राजनाथ सिंह यांचं देखील नाव असू शकतं। त्यामुळे राजनाथ सिंह यांची सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। बघावं लागणार आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नेमकं कुणाची वर्णी लागते, पण असं असताना सुधीर मुनगंटीवार आणि राजनाथ सिंह यांची सविस्तर भेट ही खूप महत्त्वाची आणि चर्चेचा विषय बनलेला आहे। प्रेरणा, नक्कीच प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी धन्यवाद।